नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृश्चिक राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य कसा असेल हा ऑगस्ट महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. मित्रांनो, श्रावणाचा पवित्र महिना आणि आकाशात घडणारे दुर्लभ ग्रह संयोग वृश्चिक राशीच्या जीवनात या ऑगस्टमध्ये काय काय बदलेल, कोणती मोठी संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकते हे जाणून घ्या या खास भविष्यवाणीत. कारण या महिन्यात 100% काहीतरी मोठं घडणार आहे. या महिन्यात गुरु आणि शनी दोघेही तुमच्यासाठी विशेष योग तयार करत आहेत. एकीकडे गुरु तुमच्या भाग्यस्थानात दृष्टी टाकतोय तर शनी कार्यक्षेत्रात स्थिर बसलेला आहे. म्हणून या महिन्यात तुमच्यासाठी कर्म आणि कृपा या दोन्ही गोष्टींचे योग जुळून येणार आहेत. ऑगस्ट महिन्यात काहीतरी नवीन सुरुवात होण्याची शक्यता प्रबळ आहे. ती नोकरी बदल असेल किंवा नवा व्यवसाय असेल किंवा एखादा मोठा आर्थिक निर्णय असू शकतो. तुमचं नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि सातत्य या 3 गोष्टी तुमचं भविष्य घडवतील. विशेषतः 11 ऑगस्ट पासून पुढील 15 दिवस सुपर पॉवरफुल असणार आहेत. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराशी थोडेसे वाद होण्याची शक्यता आहे. मात्र संवाद ठेवला तर सगळं सुरळीत होईल. अविवाहित वृश्चिक राशीच्या लोकांना एखादी जुनी ओळख नव्या प्रेमात रूपांतरित होऊ शकते. श्रावण महिन्यात एकत्र मंदिरात जाऊन पूजा केल्यास प्रेम संबंध अधिक बळकट होतील. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आर्थिक दृष्टीने मोठा बदल घडेल. काही जणांना जुने अडकलेले पैसे परत मिळतील. ज्यांना जमीन, प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटशी संबंध आहे त्यांच्यासाठी हा महिना फायद्याचाच आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जास्त लालच टाळा आणि योग्य सल्ल्याने गुंतवणूक करा. ऑगस्टमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. काहींना प्रमोशनचे संकेत आहेत. ज्यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी ग्राहक वाढ किंवा नवीन डील्स आणि साखळीचा विस्तार होईल. ऑगस्ट 21 तारखेनंतर नवीन करार किंवा डील साईन करणं निश्चित आहे. तुमच्या राशीचा स्वभाव खोल विचार करणारा आहे. या महिन्यात ध्यान, जप आणि स्वामी समर्थ यांचा जप किंवा शिवपूजन तुम्हाला मानसिक शांती आणि निर्णय घेण्याची शक्ती देईल. मित्रांनो, पचनसंस्था आणि त्वचा यांची काळजी घ्या. झोप कमी होऊ नये याची काळजी घ्या. श्रावण महिन्यात उपवास करत असाल तर अन्न आणि पाण्याचा वेळ नियमित ठेवा. पायांना उष्णता जाणवते, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष करू नका. गरज असल्यास आयुर्वेदिक उपाय करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप या महिन्यात करत राहिल्याने तुम्हाला भरपूर लाभ होऊ शकतो. वृश्चिक राशीच्या जीवनात या महिन्यात दृढ संकल्प, कृती किंवा श्रद्धा या त्रिकुटांचा प्रभाव जाणवेल. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे, संधी दारात आहे, फक्त उघडायला विसरू नका. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.